जय भीम. मी दीक्षा प्रकाश गजभारे. दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. नांदेड हिमायतनगर तालुक्यातील दिघी येथील पेनगंगा नदीच्या पुरामुळे भूमिहीन शेतमजूर बेघर झाले आहेत. यामुळे शेतमजुरांच्या जगण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. आज रोजी भूमिहीन शेतमजुरांकडे कुठलेही काम नाही, त्यांच्याकडे जमिनीचा तुकडा देखील नाही. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर दिघी येथील शेतमजुरांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. तसेच जिल्हाधिकारी नांदेड यांनाही याची प्रत पाठविण्यात आली आहे. निवेदनामध्ये शेतमजुरांनी भूमिहीन शेतमजुरांना गायरान जमिनीमध्ये किंवा शासनाच्या खरेदी जमिनीतून जमीन द्यावी. बांधकाम मंडळ, ऊसतोड कामगार मंडळ, बीडी कामगार मंडळ यांच्या मार्फत शेतमजुरांना विविध शासकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. भूमिहीन शेतमजुरांच्या प्रत्येक कुटुंबाच्या खात्यावर 25,000 रुपये अनुदान थेट जमा करून द्यावे, अशी मागणी केली आहे. शेतमजुरांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की आम्ही उपाशी आहोत. मुलांच्या शिक्षणाची व आरोग्याची परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे तातडीने मदत करावी. या निवेदनावर उत्तम गायकवाड, राजू गायकवाड, बालाजी किल्लारे आणि छायाबाई सावंते यांची स्वाक्षरी असून त्यांनी ही मागणी तातडीने मान्य करावी अशी विनंती केली आहे. अशा प्रकारे भूमिहीन शेतमजुरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न शासनापर्यंत पोहोचण्यात आला आहे. आता शासन यावर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खावं काय राहावं काय म्हणून उपोषणाला बसलेली आहे. तर आमच्या मागण्या पूर्ण करावं आम्ही. उठणारच नाही ना, मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उठणार नाही. मूळ मागण्या काय आहेत? आम्हाला खायला देवा 3 महिन्याचा दर, अशी काय काम नाही हाताला आमच्या. कसं जगावं आम्ही, काय काय करावं, कसं करावं, घर कसं धरवावं. आमची 3 महिन्याची भरपाई करून देऊन आम्हाला 25,000ची माहिती द्यावं. तुम्ही जे शेतमजूर आहात याच्यावर तुमचं मत काय? तुम्हाला आतापर्यंत शेतमजुरी म्हणून किती नोंद आहे? काहीच नाही, काहीच नाही. आमची रुपया दिला नाही, कोणी आम्हाला येऊन बघितलं नाही. एवढा पूर आला तर कोणी विचारलं नाही गरिबांनी काय खावं, कसं राहावं. मेले का जिथे आता कोणी पाहिले नाही म्हणून आम्ही उपोषणाला बसतो. असंही उपाशी मरायचं का मग येतं बसलेलं की आमचं मान्य करावं. मागील 10 तारखेला तहसील कार्यालयामध्ये त्यांच्या पत्रावर 23 तारखेला शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्यामुळं आज या ठिकाणी आम्ही 23 तारखेपासून आम्हाला उपोषण करत आहोत. मला शासनाला एकच सांगायचं आहे की आपत्ती व्यवस्थापन असेल, रोजगार हमी योजना असेल, याच्यातून कुठल्याही ज्या योजना कुठं बसत असेल हा ज्याला नदीचा पूर आलेला आहे आणि आज 3 महिन्यापासून हा रोजगार घरी आहे. आज या लोकांना न्याय दिला पाहिजे असं मी शासनाला एकच विनंती करतो. आणि जय भीम, जय शिवराय. जनता पंधरा अध्यक्ष आकाश चव्हाण. आज 4-5 दिवस झालं आपलं हिमायतनगर येथील गावकरी उपोषणाला बसलेले आहेत. हे आमच्या जयदीप भाऊने मला फोन करून सांगितलं आणि मी इथं आल्याच्यानंतर कळालं की इथं 4-5 दिवस झालं महिलावरनं बसलेले आहेत उपोषणाला. आणि अतिवृष्टी नांदेड जिल्ह्यामध्ये झालेली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याला
हेक्टरी कोणी 1 लाख रुपये मागतंय, कोणी 25,000 मागतंय, कोणी 50,000 रुपये मागतंय. हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्याला द्या अशी मागणी करतंय. पण शेतमजूर जे शेतावर अवलंबून आहेत, त्या शेतकऱ्याच्या जीवावर अवलंबून आहेत, त्याच्यासाठी आतापर्यंत कोणीही मागणी केलेली नाही. मित्रांनो, हे आज हिमायतनगरचे शेतकरी, भूमिहीन शेतकरी आज आमच्या सरकारला मागणी करत आहेत की आमच्या पोटासाठी काहीतरी आम्हाला मदत द्या. शेतकऱ्याला तरी शेत आहे, आज नाही तर उद्याच्याला त्याला पिकून खाता येईल, पण आम्ही त्या शेतकऱ्यावर अवलंबून आहोत, तर आमच्यासाठी काहीतरी तुम्ही विचार करा अशी मागणी नायगाव येथील नागरिकांनी केलेली आहे. त्याला आम्ही हिमायतनगर येथील दिघी गावातील नागरिकांनी केलेली आहे. त्याला आम्ही जनता पॅंथर संघटना व अन्यायशी जून संघटना यामार्फत आम्ही सर्व ताकदीने त्याच्यासोबत आहोत. त्यानंतर पहिली मागणी अशी आहे की भूमिहीन शेतमजूर जे काही गायरान जमीन राहते गावगाव खेडेखोडी, ती तिथल्या नागरिकाचे पंचनामे करून त्याला लागली जे काय तिथं पिकून खात आहेत त्याच्या नावावर सातबारावर चढून देण्यात यावी. नंबर 2, बांधकाम मंडळ, ऊसतोडी कामगार मंडळ, बिडी कामगार मंडळ, धर्मी या अशा काही जे काही कामगार आहेत त्यांना काही ना काहीतरी शासनाची मदत मिळाली पाहिजे. आणि जे काही कामगार आहेत त्याला ही योजना पुरामध्ये तर काय त्याला खायला नाहीच, पण जे काही शासनाला मायबाप शासनाने त्याच्याकडे नजर टाकून काही ना काहीतरी त्याला मदत करावी अशी त्याची मागणी आहे. आणि नंबर 3ची मागणी अशी आहे की सरसकट त्यांना 25,000 रुपये कामगारांना ज्यांना की भूमिहीन शेतमजूर आहेत त्यांना 25,000 रुपये देण्यात यावे. नाही दिले तर जनता पॅंथर संघटना व अन्यायशी सून संघटना व सर्व हिमायतनगर येथील नागरिक मिळून आम्ही मंगळवारी कलेक्टर ऑफिसमध्ये अनोखे आंदोलन करू हे असे जनता पॅंथर संघटनेतर्फे आम्ही घोषणा करतो. जय भीम, जय शिवराय. जय लहुजी फुले शाहू, जय लहुजी फुले शाहू. अरे असं कसं देत नाही, असं कसं देत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. जय 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 भीम. जय 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 भीम. आमच्या मागण्या पुऱ्या करा, आमच्या मागण्या पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा. दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रेरणादायी कार्यक्रमांसाठी आमच्याशी जोडलेले रहा. जय हिंद, जय भारत, जय संविधान.